ना तेवढेच ते खोलवर जाऊन आपली पालमुळं रुजवत असतं. हा नियम आपण लक्षात घेतला तर आपली सुद्धा प्रगती अगदी निश्चित आहे. ते म्हणजे कसं तर यश संपादन करून आपल्याला उंच उंच भरारी घ्यायची आहे, मात्र त्याआधी आपल्याला विषयाचा ज्ञानाचा पाया भक्कम करायला हवा, नाही का? आणि म्हणूनच तर तुमच्या अभ्यासाचं फाउंडेशन स्ट्रॉंग करण्यासाठी मी अर्ज रेशमाडी स्मितींद्रित आलंय आपल्या शाळेत, बाहेरच्या शाळेत. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया, झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया. इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाड. इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले. इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया. इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे. इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया. झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया. झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया. लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया. काय एकदम झाडे लावूया गाणं ऐकवलं नितीनजी. अरे ही आपल्या पाठ्यपुस्तकातली कविता आहे आणि गंमत माहितीये का तुला की ही कविता मी वाचलेली तर होतीच, पण ऐकताना मला ह्या कवितेतली गंमत अशी दिसली की हीच कविता वेगवेगळ्या बोली भाषेत सुद्धा आहे आणि खर तर ही गोंडी भाषेतनं निर्माण झालेली कविता आहे. तर तुला ऐकायला आवडेल का गोंडी भाषेतनच ही कविता? हो नक्कीच नक्कीच. बर मग ऐकूया तर. मरांगे मरांगू रस्ताय, मरांगे मरांगू किसी हकात. मरांगे मरांगू रस्ताय, मरांगे मरांगू किसी हकात. रे रे ला रे ला, रे रे ला रे रे ला रे रे ला. हिक्के मरांग होके मरांग, हिक्के होके मरांगे मरांग. हिक्के मरांग होके मरांग, हिक्के होके मरांगे मरांग. हिक्के पुंगार होके पुंगार, हिक्के होके पुंगार पुंगार. हिक्के पुंगार होके पुंगार, हिक्के होके पुंगार पुंगार. रे रे ला रे ला, रे रे ला रे रे ला रे रे ला. हिक्के कायांग होके कायांग, हिक्के होके कायांगे कायांग. हिक्के कायांग होके कायांग, हिक्के होके कायांगे कायांग. मरांगे मरांगू रस्तात, कायांगे कायांग फुटी हकात. मरांगे मरांगू रस्तात, कायांगे कायांग फुटी हकात. रे रे ला रे ला, रे रे ला रे रे ला रे रे ला.
घाट मरंगे मरंग रसाट मरंगे मरंग किसी हकाट रे रे ला रे ला रे 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 ला रे 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 ला रे रे ला रे रे ला रे रे ला. काय गोड मस्त ही बोलती भाषा. तुम्ही सांगितलं म्हणून कळलं ही कविता आहे ते. अरे ही कविता खरं म्हणशील तर मला आणखीनही बोलीभाषांमध्ये ऐकायला मिळालेली आहे. कोकणीत सुद्धा मी काल ऐकली आहे. आपण नक्कीच ती पुन्हा कधीतरी ऐकू वेगवेगळ्या बोलीभाषांमधनं. पण एक महत्वाचं बाब म्हणजे यात असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रांतात छोट्या छोट्या भागांमध्ये इतक्या बोलीभाषा आहेत आणि इतकी संपन्न असलेला आपला महाराष्ट्र आहे. काही आदिवासी भाषा आहेत, खानदेशातली वेगळी भाषा, वऱ्हाडातली वेगळी भाषा, मराठवाड्यातली वेगळी बोलीभाषा. तर अशा या ज्या बोलीभाषा आहेत यातून मुलं लवकर शिकतात. म्हणजे पहिलं जर त्यांच्या कानावर बालपणातच काही जात असेल तर ते ह्या बोलीभाषा असतात. त्यामुळे या बोलीभाषा, मातृभाषा याच्यातून मुलं लवकर शिकत असतात. म्हणजे मला ना स्मृतींची खरंच या मुलांचा खूप सेवा वाटतो. एक काळ आपला बालपणाचा होता की तो पोट्टे अभ्यास करून खेळून का बे राहिला, अभ्यासाचा खेळ खंडोबा करून राहणार का पोहतो होता असं ओरडा खायचो आम्ही. हो ना. पण ही मुलं मस्त खेळातून गाण्यातून शिकतायत. त्या बात आहे. हो, आणि खेळांचं म्हणशील तर म्हणजे मी देशभराच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात फिरत असतो. त्यामुळे मला हे निरीक्षणात येतं नेहमी की काही गोष्टी प्रांतीय आहेत, छोट्या आहेत, पण काही गोष्टी जगाच्या पाठीवर सारख्या आहेत. जसं लहानपणी जो आपण एक खेळ खेळायचो, चिमणी उड कावळा उड, हा खेळ मला देशभर अगदी भारताच्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मुलं खेळताना दिसतात बरं का, छोटी मुलं. तर असाच अभ्यास आपण आपल्या काल बालवर्गातल्या मुलांना, अंगणवाडी आणि इयत्ता पहिली दुसरीच्या मुलांना पाठवला होता आणि त्यांना सांगितलं होतं की पालकांबरोबर असा एक खेळ खेळा आणि पालकांनी मुलांबरोबर हा खेळ खेळावा. तर हा खेळ अनेक मुलांनी नक्कीच खेळलेला असेल. त्यांच्यापैकी आपण आता बोलूया मेहुल तुरकर या 4 वर्षाच्या मुलाशी, जो अंगणवाडीत जातो आणि राहणारा आहे गाव मुंडीपार, तालुका गोंदिया, जिल्हा सुद्धा गोंदिया. त्याच्याशी बोलूया, जाणून घेऊया की त्याने हा खेळ कसा खेळलाय आणि हेही समजून घेऊया की त्याच्या आईने त्याला या खेळण्यामध्ये कशी मदत केली आहे. त्याच्या आईचं नाव आहे सौ प्रियाताई. प्रिया जी नमस्ते. नमस्ते मैम. शायर है की शाळा में रेडियो प्रोग्राम में आपका तहे दिल से स्वागत है. कैसी है आप? अच्छे मैम. ओके. मेहुल के लिए शायर है की शाळा ये प्रोग्राम से आपको हर दिन मैसेजेस आ रहे हैं टाइम पे? हाँ मैम. और मेहुल एंजॉय कर रहा है ये स्टडी? हाँ मैम. ओके. अच्छा प्रिया जी, आपका क्वालिफिकेशन क्या है? कौन सी क्लास तक आप पढ़ी है? मेरा अपियरिंग बीए है. ओह ग्रेट. तो आपकी बहुत सारी मेहनत फल आती होगी मेहुल के स्टडी में. हाँ मैम. प्रिया जी, आप जब मेहुल को सिखाती हैं तो आप उसके साथ क्या क्या एक्टिविटीज करती हैं, क्या क्या सिखाती हो? मैं उसे क्या बोलते हैं डेली कैसा घर में बिहेव करना, अपने बड़ों से कैसा रहना और बाकी स्कूल का उसका जो स्टडी रहता है वो उसे बताती हूँ. हाँ, और क्या बोलते हैं उसे गेम्स वगैरह भी बताती हूँ. वाह. मेहुल के साथ अगर कुछ थोड़े से अंकों के खेल, अक्षरों के खेल, इस तरह की भी, और रोज एक कहानी अगर आप उसको बताओगे तो जब वो 5-6 साल का हो जाएगा और कक्षा 1 में जब जाएगा तो उसको बहुत से फायदे होंगे उसके. अच्छे से तैयारी होके अगर वो स्टैंडर्ड 1 में चला जाएगा तो वहाँ उसे डर नहीं लगेगा अगर उसे अक्षर अंक पहले से आ रहे होंगे तो. हाँ, और उसका कॉन्फिडेंस भी थोड़ा बढ़ना चाहिए जब वो स्कूल में जाता है. हाँ. तो आपके पास अभी भी 1-2 साल का समय है और आंगनबाड़ी में भी वो जा रहा होगा. हाँ. और चूंकि आपने भी पढ़ाई की है तो आप उसकी बहुत अच्छे से मदद भी कर सकते हैं. हाँ सर. गुड. क्या हम मेहुल से बात कर सकते हैं? हाँ सर. हेलो मेहुल, कैसे हो? अच्छा. क्या कर रहे थे? मैं हाँ, खेल रहे थे. वेरी गुड. अच्छा, हम ज्यादा देर बात नहीं करेंगे, तुमको जल्दी फ्री करेंगे क्योंकि तुम खेल रहे थे ना. अच्छा, ये बताओ, मम्मी तुम्हारे साथ रोज खेल खेलती है?
और कौन कौन खेलता है तुम्हारे साथ घर में खेल? पापा। वेरी गुड। और ये आज का जो हमने खेल भेजा था जिसमें कहा था चिड़िया उड़ कौवा उड़, ये खेल खेला आप लोगों ने? हाँ। तो चिड़िया उड़ बोला तो तुमने क्या किया? और जब गाय उड़ बोला तो बैठा। वेरी गुड। मजा आया खेलते वक्त तुम्हें? वेरी गुड। अच्छा, कोई पोएम सुनाओगे? चलो सुनाओ, कौन सी सुनाते हो? जोनी जोनी। हाँ, जोर से बोलो। यस पापा। Eating sugar, no papa. Eating nine, no papa. Opening mouth, ha. वेरी गुड, बहुत अच्छा। वेरी नाइस। अभी आप जाओ खेलने के लिए, हम मम्मी से बात करें। Thank you. ओके, बाय बाय। बाय बाय। Bye bye. आता विचार। प्रिया जी, स्कूल में आपका फेवरेट गेम कौन सा था? हमारा था लुका छुपी। बहुत अच्छा। ओके ओके। आप भी इस तरह के अभी मेहुल के साथ अलग अलग खेल खेलिए, उसे रोज एक कहानी जरूर बताइए ताकि उसका भाषा का विकास हो और उसको मजा आए। ओके, थैंक यू वेरी मच। आपसे और मेहुल से बात करके हमें बहुत अच्छा लगा। हाँ सर, थँक यू। बाय बाय। बाय बाय। बाय बाय, थँक यू। स्मितीजी, तुम्ही म्हणताय की बोलीभाषा येणं महत्वाचं आहे, मातृभाषेतनं अभ्यास होणं गरजेचं आहे, पण या सगळ्या पलीकडे जाऊन इंग्रजी सुद्धा येणं तितकंच गरजेचं आहे, नाही का? हो ना, अगदीच. कारण त्याला काही आता पर्याय नाही. आपल्याला जर जागतिक स्तरावर काम करायचंय, संपर्क ठेवायचाय, तर इंग्रजी येणं गरजेचं आहे आणि तो आपला अभ्यास सुद्धा आहे. आपल्याला शालेय जीवनामध्ये त्याचा अभ्यासही करायला लागतो त्या भाषेचा. आणि म्हणून आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना काल जो अभ्यास पाठवला होता रेश्मा, तो इंग्रजीचाच अभ्यास होता. अच्छा. त्यांना आपण असं सांगितलं होतं की स्वतःबद्दल इंग्रजीमध्ये आम्हाला माहिती सांगा. म्हणजे आय एम अमुक अमुक, आय लाईक तमुक तमुक. तर बघूया हा आपला अभ्यास 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी कसा केलाय. आणि त्यासाठी आपण आता बोलूया कुणाल परदेशी या इयत्ता 4थीतल्या विद्यार्थ्याशी, जो राहणारा आहे गाव लोहारा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याचे बाबा श्री अनिलजी यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की कुणालने हा इंग्रजीचा अभ्यास नेमका कसा केलाय आणि कोणी कोणी त्याला मदत केली आहे. येस सर. हॅलो कुणाल. हो. कसा आहे? बरा आहे. शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमात तुझे स्वागत आहे. हो सर. ओके, काय करत होतास? काय नाही सर, अभ्यास करत होता. अच्छा, आणि तुला शाळेबाहेरची शाळेकडून अभ्यासाचे मेसेज सरांच्या मार्फत येतात का? हो सर, येतात. आणि तू करतो? हो सर, करतो. बर, मग आता आधी आम्हाला तुझ्या शाळेचं नाव सांग. हो सर, जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्र शाळा लोहारा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. ओके, आणि तू कितवीला आहे? 4थीला. व्हेरी गुड. मग आम्हाला तू जो अभ्यास केलाय त्याच्याबद्दल तर मी तुला विचारणारच आहे, पण त्याआधी तू मला सांग तुला कोणता विषय अभ्यासात आवडतो? गणित. अरे वा, छान, गुड. आणि इंग्रजीचा जो काल आम्ही तुला अभ्यास पाठवला होता याच्यामध्ये तुला सांगितलं होतं की कोणती तुझ्याबद्दलची माहिती, स्वतःबद्दलची माहिती जरा आम्हाला इंग्रजीत सांगतोस का? हो सर, सांगतो. बर, सांग बरं. My name is Kunal Anil Pardeshi. I am 9 years old. I am studying class 4. My school name is Jilla Parishad Marathi Boys School Lohara. I like to play cricket. My father is farmer. My mother is housewife. My best friend are Akash and Shubham. My favorite subjects are math and English. My favorite fruit is apple. My favorite food is
गुलाबजाम माय फेवरेट कलर रेड. हा, व्हेरी गुड, मस्त. छान. थँक्यू सर. अच्छा, तू ही माहिती तयार करताना तुला कोणी कोणी मदत केली? वडील, आई, सर. अरे वा, खूप छान. अच्छा, त्यात फक्त एका ठिकाणी तू म्हणालास आय एम स्टडीइंग, काय वाक्य होतं ते जरा पुन्हा सांग. आय एम स्टडीइंग क्लास 4. ओके, तर त्याच्यात असं म्हणायला लागेल आय एम स्टडीइंग इन स्टँडर्ड 4. हो. ओके, व्हेरी गुड. बाकी खूप छान माहिती लिहिली आहेस तू स्वतःची. गुड. अच्छा, आम्हाला सांग, तुला मोठं होऊन काय बनायला आवडेल? इंजिनियर सर. अरे वा, कसला इंजिनियर रे? कोणत्या विषयाचा? कॅम्प्युटर. अच्छा, कम्प्युटरचा इंजिनियर व्हायचा आहे. वा, खूप छान. का बरं तुला त्या कम्प्युटरच्या इंजिनिअरिंग मध्ये का जायचंय? चांगली असती सर ते. बरं, ओके, ठीक आहे. तुझ्याकडे अजून खूप वेळ आहे, तू आणखीनही काही गोष्टी एक्सप्लोर करू शकतोस, बघू शकतो. हो सर. छान. ऑल द बेस्ट. छान. आता आम्हाला थोडंसं बाबांशी बोलायचं आहे. हो सर, घ्या. बोला सर. नमस्कार अनिलजी. हा, नमस्कार सर. कुणालचा अभ्यास कसा सुरू आहे? चांगला आहे सर त्याला. वा. आणि तुमचं काम कसं सुरू आहे शेतीत? शेतीचं चांगलं चालू आहे. ओके, बर. आणि मग थोडा वेळ मिळतो का तुम्हाला कुणाला त्याचा अभ्यास घ्यायला? हा, तर गोटे सर शिकवता सर, तर मी बसतो त्याच्यापाशी. अरे वा, छान. 6 वाजले 7 वाजले करता ते कॉल. बर, चांगलं शिकवता सर. छान. आता सध्या परिस्थिती अशी आहे की आपली शाळा सुरू नाहीये, पण तरी सुद्धा आपले शिक्षक, तुम्ही सर्वजण कुणालचा अभ्यास सुरू राहण्यासाठी आपण जे सगळे प्रयत्न करतोय ते प्रयत्न करणं आपल्या हाती आहे, नाही का? हा, हो सर. पुन्हा शाळा लवकरच सुरू होतील आणि कुणाल शाळेत जायला लागेलच. हा, पण तरी सुद्धा ह्या काळात जे आपण शिकतोय आणि त्याला जी मदत करतोय ती आपण पुढे सुद्धा सुरू ठेवू शकतो, नाही का? हा, हो. छान. आम्हाला तुमच्याशी आणि कुणालशी बोलून खूप मजा आली. हो सर. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू मॅडम. स्मितींजी, आज आपण बोली भाषेबद्दल बोलतोय, म्हणजे छान बोली भाषेतलं गीत ऐकलंय आपण. त्यानंतर मेहुलने अगदी त्याच्या मातृभाषेतून हिंदीमधून संवाद साधला आपल्याशी, इंग्रजीचाही अभ्यास झाला आणि भाषा शिकण्याबद्दल तुम्ही छान माहिती देताय. हो ना रेश्मा, खरं तर म्हणजे आपण भाषेबद्दल बोलतोय म्हणून विशेषतः मला असं वाटतं की हा फार महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला विविध भाषांमध्ये पारंगत व्हायला पाहिजेच. आपल्या बोलीभाषेत असो, मातृभाषेत असो किंवा इंग्रजी असेल, या सर्व भाषांमध्ये, हिंदी असतील, वेगवेगळ्या भाषा शिकणं फार महत्वाचं असतं. त्याचसोबत आपण आता नेहमी ऐकतो की मुलांना जेव्हा आपण विचारतो की तुम्हाला मोठं होऊन काय बनायला आवडेल, तर त्यात ही मुलं आपल्याला नेहमी सांगतात, जसं कुणाल म्हणाला त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग व्हायला जायचंय, अनेक मुलं कलेक्टर व्हायचंय म्हणतात, डॉक्टर व्हायचंय म्हणतात. सगळेच काही कलेक्टर आणि सगळेच काही डॉक्टर होणार नाहीत, पण तरी सुद्धा या मुलांच्या ज्या आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत, त्या आपण जोपासल्या पाहिजेत आणि त्याला आपण खत पाणी सुद्धा घातलं पाहिजे. आणि म्हणून आज आपण बोलणार आहोत श्री अमन मित्तल यांच्याशी, जे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, CEO आहेत. त्यांना आपण नक्की विचारणार आहोत की IAS होण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलंय, तुम्ही कसं ठरवलं की तुम्हाला या क्षेत्रात यायचं आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया. आणि शिवाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ते राबवणार आहेत आणि त्याच्यासाठी शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग हे एकत्र येऊन काम करणार आहेत. त्याला श्री मित्तल यांचंच नेतृत्व आहे आणि म्हणून आपण त्यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की नेमकं या कार्यक्रमाचं स्वरूप ते कसं ठेवणार आहेत, कसं नियोजन ते करणार आहेत. आणि शिवाय मुलांच्या वतीने विचारलेला प्रश्न सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत. हो, नक्की. नमस्कार अमनजी, तुमचं या शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार.
अमनजी, कोल्हापूर जिल्ह्याचे तुम्ही CEO आहात आणि जिल्हा परिषदेच्या वतीने तुम्ही खूप सारं काम करताय. तर शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमाची सुरुवात आता तुम्ही कोल्हापुरात सुद्धा करणार आहात. तर या निमित्ताने सर्वात पहिलं मला तुम्हाला विचारायला आवडेल ते म्हणजे शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? शाळेबाहेरची शाळा हे एक स्पेसिफिकली कोरोनाच्या काळात जसं सगळी शाळा बंद झाली तर ही एक नवीन संकल्पना प्रथमने घेऊन आली आहे आणि मला वाटतं नागपूर विभागात ऑलरेडी ते सुरू आहे. आणि ज्यावेळी त्यांनी आम्हाला ते सगळं सांगितलं तर मला हेच वाटतं की शाळेबाहेर शाळा एक खूप चांगला उपक्रम आहे जो नॉट ओनली एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक सारखे वेळेत वापरयोग्य होईल. ते जनरली मला वाटतं ते पूर्ण वेळ चालूच राहिली पाहिजे. कारण की शाळेबाहेरच्या शाळामध्ये एक जो लाईफ स्किल्स असतात किंवा जो काही स्किल्स आम्ही शाळेमध्ये शिकत नाही त्यांचा सुद्धा समावेश खूप चांगल्या प्रमाणे त्यांनी केलेला आहे. आणि दुसरं मला वाटतं यामध्ये सर्वात चांगली गोष्ट काय आहे की ही शाळेबाहेरची शाळा ते शाळेला रिप्लेस करत नाही, ते शाळेला ऍड करत आहे. बरोबर. त्यांना मी म्हणतोय की इट इज नॉट अ रिप्लेसमेंट बट एन ऍडिशन टू द एक्झिस्टिंग सिस्टम. बरोबर. शिक्षक काहीतरी शिकवतात. आता जसे आम्ही दरवेळी हेच म्हणतोय की 3 मूळ मंत्र असतात कोणतीही शाळेच्या मध्ये जो काही एज्युकेशन असतात त्यांचे 3 मूळ मंत्र असतात की एक त्यांना जो काही शाळेमध्ये शिकवल्या जातात, दुसरा जो काही तर त्यांचे पेरेंट्स किंवा त्यांचे फॅमिली फ्रेंड्स वगैरे सोबत घेतात आणि तिसरं जो ते काही एन्व्हायरमेंट मधून ते ऍब्झॉर्ब करतात. तर मला वाटतं ते पहिला आणि दुसरा हे जो 2 मुद्दे आहेत त्यांच्यावर तर लोकांनी खूप अभ्यास केलेला आहे, खूप ठिकाणी होतो. पण ते तिसरा त्यांचं एन्व्हायरमेंट कसं चांगलं करायचं आहे बरोबर त्यांच्यावर ते शाळेबाहेरचे शाळेत खूप चांगला उपक्रम सुरू होत असतील. कारण काय की एक वेळी ते एन्व्हायरमेंट मध्ये कसं काय काय शिकलं पाहिजे माणसाने ते कधी कोणी विचारजात केला नाही. तर ही शाळेबाहेरची शाळा ती कल्पना करून मला वाटतं ते पुढे गेली आणि त्यामुळे पूर्ण एक बालकांच्या शैक्षणिक विकास या उपक्रमातच होणार आहे. अमनजी, तुम्ही हा मुद्दा बोलताय याच्यामुळे मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला इथे विचारायलाही आवडेल आणि काही माहिती सांगायला आवडेल की या कोरोनाच्या पिरियडमध्ये बरीचशी परिस्थिती सगळीच बदलली आहे. म्हणजे तुम्ही तर जास्त त्याच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला. पण शिक्षणाच्या दृष्टीने आपण पालकांना काही अभ्यास पाठवतोय, त्यांना कम्युनिटीजना सांगतोय की तुम्ही मुलांना शिकवण्यामध्ये मदत करा कारण शाळा आता सध्या आपल्या बंद आहेत. तर त्यात खूप चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसतोय की पालक सक्षम झालेले आहेत की आपल्या मुलांना थोडीफार का होईना ते मदत करू शकतात अभ्यासामध्ये. तर या बदललेल्या परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे? हे जे परिस्थिती बदलत आहे हे खूप पॉझिटिव्ह चेंज आहे. त्यांचं कारण असं आहे की जसं मी पूर्वी पण सांगितलं हे 3 पार्ट असतात शिक्षणाचे. त्यामध्ये पहिला पार्ट फक्त शाळा असतात पण आणखीचे 2 भाग आहे. बरोबर. त्यामध्ये पालकांचा खूप महत्वाचा एक रोल असतात. आणि इव्हन शाळामध्ये आम्ही दरवेळी हेच विचार करतो ज्या शाळामध्ये ते पालक मुलांना व्यवस्थित शिक्षणासाठी प्रोत्साहित करतात तर तिथे मुलांचं शिक्षण जास्त चांगलं होत आहे. बरोबर. यामुळे मला वाटतं जे पालकांच्या स्वतःचा जे हे झालेलं आहे शिक्षणाच्या बद्दल की हो आमचा एक रोल खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि मी माझ्या मुलांना शिकवणार हे खूप मला वाटतं ते पॉझिटिव्ह चेंज झालेलं आहे आणि मला वाटतं त्यांचे इम्पॅक्ट आम्हाला 10 वर्षानंतर दिसणार. बरोबर बरोबर. मग आता हा कार्यक्रम तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवणार आहात तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिक्षकांना, पालकांना आणि आपल्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी सर्वांना हेच म्हणतोय की हे एक चांगली संकल्पना सर्वांच्या एडिशन साठी आहे. काही लोकांच्या जर भीती असतील की बाबा की हे काही आम्हाला रिप्लेसमेंट करायची असतील का किंवा यामुळे मुलांना काय शिकवणार हे माहीत पडणार नाही तर ही एक जो संकल्पना आहे ते लोकांना डोक्यात ठेवली पाहिजे की जो तिसरा मुद्दा आहे एन्व्हायरमेंट मधून शिकवणार त्यावर ते फोकस करत आहे. तर आणि त्यामध्ये हे शाळेबाहेरची शाळा ते मुलांना स्वतः काही स्किल्स कसे शिकवायचे यांच्यावर फोकस जास्त करतात. ज्यांना मी सेल्फ लर्निंग म्हणतो. तर यामुळे सर्वांनी खूप पॉझिटिव्हली हे घेऊन यांच्यामध्ये जो काही कार्य असतील
घरे असतील तर ते सगळे केलेच पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बरोबरच आहे की हा जो तिसरा भाग आहे, तिसरा पार्टनर आहे या मुलांच्या शिक्षणातला, समुदाय, पालक, त्यांना सक्षम करणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून शाळेच्या आत आजवर आपण खूप काम केलंय, शिक्षकांनी मेहनत घेतली आहे, मुलांना शाळेच्या आत आपण कसं शिकवतो हेही आलंच, पण त्याचसोबत शाळेच्या बाहेरूनही मुलांना घराघरातनं, वस्त्यांमधनं सपोर्ट मिळाला पाहिजे. त्यासाठी हा आपला एक सप्लिमेंटरी उपक्रम आहे. मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न या आपल्या बालमित्रांच्या वतीने विचारायला आवडेल, कारण आम्ही नेहमी जेव्हा मुलांची गप्पा मारतो कार्यक्रमातून तेव्हा त्यांना एक प्रश्न नक्की विचारतो की तुम्हाला मोठं होऊन काय बनायचंय. काही ऍस्पिरेशन असतात मुलांचे, तर त्यामध्ये बऱ्याचदा मुलं असं सांगतात की त्यांना कलेक्टर व्हायचंय, त्यांना IAS ऑफिसर व्हायचंय. तुम्ही एक IAS ऑफिसर आहात आणि गेली अनेक वर्ष तुम्ही काम करत आहात, तर तुम्ही मुलांना याबद्दल काय संदेश द्याल, काय सांगाल? एक सर्वात महत्वाची बाब जो आहे ते कलेक्टर असेल किंवा कोणतेही जर पद असतील किंवा लोकांनी स्वतःचे बिझनेस पण करायचे असतील, तर सर्वात महत्वाची जो एक दोन बाब आहे ते आहे ते परिश्रम. लोकांनी मेहनत करण्यासाठी ते मुलांनी स्टार्टिंग पासूनच तयार ठेवलं पाहिजे. दुसरा पेशन्स, मी व्हॅल्यू सिस्टम म्हणतो त्यामध्ये पेशन्सचा एक खूप महत्वाचा रोल असतात. एखादं जर कलेक्टर व्हायचे असेल तर किंवा कमीत कमी 1 किंवा 2 वर्ष पूर्ण अभ्यास करावा लागतात, सगळा सोडून ते फक्त एक गोष्टीवर फोकस करावा लागतात. तर ते पेशन्स खूप महत्वाची बाब आहे. आणि तिसरं जसं पूर्वीप्रमाणे म्हटलं तर फोकस, की एखादी गोष्टीवर फोकस करून कसे काम करायचं, की बाबा ते 100 गोष्टी वाटतंय की हे पण व्हायचंय, ते पण व्हायचंय, ते पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे, ते सगळं सोडून कसे एक गोष्टीवर फोकस करून काम करू शकतात. तर ही एक खूप महत्वाची बाब आहे. तर मला वाटतं हे एक मेहनत, सर्वात महत्वाचं तर मेहनत असतात. बरोबर. आणि लक्ष केंद्रित, पाठीमागे फोकस आणि पेशन्स, हे 3 गोष्ट असेल तर मला वाटतं ते सक्सेस होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे पण हे म्हणू शकत नाही की 100% हे 3 केले तर 100% तुम्ही सक्सेस होणार, पण नक्की हे 3 गोष्ट तुमच्या मध्ये असतील तर ते तुमचं सक्सेस होण्याची शक्यता वाढणार आहे. बरोबर. फक्त हे नक्की आहे की हे 3 गोष्ट तुमच्या कोणाच्या मध्ये नसेल तर सक्सेस होणार नाही, फक्त हे नक्की असतात. बरोबर. त्यामुळे मला वाटतं हे 3 गोष्टीवर फोकस केला तर खूप छान. 100%. म्हणजे मला एक छोटा आणखीन प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही केव्हा ठरवलं की तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचंय आणि तुम्हाला त्यासाठी परिश्रम घ्यायचे आहेत, आणि 3 ज्या गोष्टी सांगितल्यात त्या करायला तुम्ही केव्हा सुरुवात केलीत? मी जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वी माझं 2013 मध्ये माझी सुरुवात केली होती मी तयारी करण्याची. तर 1-1.5 वर्ष मी ह्यांच्यावर फोकस करून IAS फोकस करून परिश्रम घेतला. आणि त्यानंतर माझं ऑप्शनल पण तेच होता, इलेक्ट्रिकल होता. त्यामुळे हे 1-1.5 वर्ष मी पूर्ण अभ्यास केला होता ते IAS साठी. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं. तर मला वाटतं ही बाब सगळ्यांनी हे सांगितलं की लक्षात येईल पाहिजे की 1-1.5 वर्ष कमीत कमी लागत आहे आणि मेहनत करावी लागते, कॅपॅसिटी पाहिजे, परिश्रम घ्यावे लागतात आणि सातत्य ठेवावं लागतं, फोकस ठेवावा लागतो. म्हणजे तुम्ही या सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि मुलांशी संवाद साधलात, पालक देखील आपला कार्यक्रम ऐकतायत, त्यांना पर्यंत सुद्धा आपले विचार गेले. शिक्षकांनी कार्यक्रम ऐकलेला आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा तुमचे विचार गेले. आणि कोल्हापुरात तुम्ही शाळेबाहेरची शाळा हा उपक्रम सुरू करताय, सगळे शिक्षक आणि सगळे पालक मिळून हा कार्यक्रम उभा राहणार आहे, जेणेकरून मुलांचं शिक्षण पुढे सुरू राहावं. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. झाडा लावूया आम्ही, झाडा लावूया, झाडा लावून वाठारा मी सोबीत करूया, झाडा लावून वाठारा मी सोबीत करूया, झाडा लावूया आम्ही, झाडा लावूया, झाडा लावूया आम्ही, झाडा लावूया. तर बच्चे कंपनी, छान छान खेळत अभ्यासात मुक्त विहार करा आणि बुद्धीची जमीन सुपीक ठेवण्यासाठी चांगलं वाचन करा, जनरल नॉलेज मिळवा
आणि हो, शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला संपर्क साधा 9167132904 या क्रमांकावर. भेटूया पुढल्या भागात नव्या अभ्यासाचा नवा वेध घ्यायला. हॅव अ गुड डे. बाय बाय. नमस्कार.